नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे सर्व जे निराधार लाभार्थी आहेत, निराधार बांधव आहेत, यांच्यासाठी पुन्हा एकदा एक अत्यंत महत्वाची नवीन अशी अपडेट, नवीन योजनेसंदर्भातली माहिती घेऊन आलेलो आहे. पाहू शकता ही जी अपडेट आहे, या अपडेट अंतर्गत दिव्यांग लाभार्थी जे आहेत, गावामध्ये दिव्यांग बचत गट सुरू करू शकतात. 10 ते 15 दिव्यांगांचा बचत गट सुरू करून त्याचा लाभ जो आहे घेतला जाऊ शकतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकीचं बळ हे किती असतं. एकपेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन त्यांचा जो बचत गट आहे सुरू करू शकतात. आता हा बचत गट कसा सुरू करायचा, याचा फायदा कसा असतो, यासाठी पाहू शकता अर्ज प्रक्रिया कशी आहे, याच्यामध्ये मिळणारे सगळे लाभ आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. या अगोदर पण मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या ज्या सगळ्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत निराधार बांधवांसाठी सगळ्यात अगोदर येण्यासाठी आत्ताच मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर बेल आयकॉनचा ऑप्शन जो आहे यावर क्लिक करा. तर पुढे आपण डिटेलमध्ये ही जी योजना आहे योजना म्हणू शकता, कारण या अंतर्गत तुम्ही तुमची ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता. सगळी माहिती पाहूयात, स्टेप बाय स्टेप जाऊयात. सगळ्यात अगोदर ही जी दिव्यांग बचत गट आहे हा सुरू करण्यासाठी एक्झॅक्टली म्हणजे कमीत कमी किती लाभार्थी आवश्यक असतात, किती सभासद असणे आवश्यक असतं. तुम्ही पाहिलं असेल गावामध्ये महिला बचत गट आहे. 10 ते 15, 15 ते 20 महिलांचा बचत गट स्थापन केला जातो. त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने दिव्यांग लाभार्थी जे आहेत तुमच्या गावातील असतील किंवा शहरातील तुमच्या विभागातील तुमच्या ग्रामपंचायतीमधील 10 ते 15, 15 ते 20 दिव्यांग लाभार्थी एकत्रित येऊन त्यांचा बचत गट जो आहे हा सुरू करू शकतात. त्या बचत गटासाठी 15 ते 20 लाभार्थ्यांमध्ये सगळ्या लाभार्थ्यांचं UDID कार्ड जे आहे, त्यांचं UDID कार्ड, वैश्विक ओळखपत्र जे आहे, प्रमाणपत्र हे असणं आवश्यक आहे. त्यांचं पॅन कार्ड, त्यांचं आधार कार्ड, त्यांचं रहिवाशी दाखला, त्याचबरोबर यामध्ये त्यांचं बँक आहे, तर हे सगळी जी कागदपत्र आहेत हे त्यांच्याजवळ असणं आवश्यक आहे. आता हे सगळी कागदपत्र असताना मी पाहू शकता तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुमच्या ग्रामसेवकाच्या माहितीनुसार त्यांना माहीत असेल तर त्यांना चौकशी करून त्यांच्याशी माहिती घेऊन तुम्ही तुमचा जो बचत गट आहे सुरू करू शकता. पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये, मुख्यतः पंचायत समितीमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे बचत गटाचा हा मिळवू शकता. या अंतर्गत सगळे जे कागदपत्र आहेत जमा करून यासाठी तुमच्या बँकेमध्ये तुमचं जे प्रूफसाठी पाहू शकता जो प्रूफ आहे हा पंचायत समितीमध्ये सबमिट करणं आवश्यक असणार आहे. आणि यासाठी तुम्ही बँकेमध्ये बचत गटाचं जे खातं आहे हे उघडू शकता. सगळ्या 15 ते 20 लाभार्थ्यांचं एकत्रित बचत गटामध्ये खातं उघडलं जाऊ शकतं. आता जेव्हा बचत गटामध्ये खातं उघडलं जातं तर हे पहिले 5 ते 6 महिने तुमची जी यामध्ये सभासद जे आहेत सगळ्यांच्या सभासदांचा जो हिस्सा आहे यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हे जमा होणं गरजेचं आहे. दर महिन्याला 100, 200, 500 अशा पद्धतीने जमा होणं आवश्यक आहे. या अंतर्गत बचत गट एकदा तुम्ही सुरू केलात की याच्यामध्ये काय काय फायदे आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. नवीन बचत गट दिव्यांग लाभार्थ्यांचा सुरू केल्यानंतर शासनामार्फत जे सरकारी योजना असतात, विविध योजना असतात, म्हणजे जिल्हा परिषद ग्रामपंचायत मधले तुम्हाला माहिती आहे 5% दिव्यांग कल्याण निधी असते. त्याचबरोबर यामध्ये सुद्धा एकत्रित समूह दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अशा काहीतरी काम जे आहे दरवर्षी हे केलं जातं. त्याचबरोबर वैयक्तिक लाभ जो आहे हा यामधूनच दिला जातो. या जो एकत्रित समूह लाभ जो मिळतो ग्रामपंचायत अंतर्गत त्यासाठी तुम्ही मागणी करू शकता की अशा पद्धतीचा लाभ आम्हाला हवा आहे. जे दिव्यांग लाभार्थी असल्यामुळे तुमचा बचत गट असल्यामुळे तुम्ही एक स्वयंरोजगार रोजगारासाठीची संधी तयार करू शकता. एखादा व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून सुरू करू शकता. त्याचबरोबर दुसरं म्हणजे पाहू शकता पंचायत समिती अंतर्गत जो सेस फंड असतो त्या सेस फंडामध्ये सुद्धा 100% अनुदानावर तुम्हाला कर्ज त्याचबरोबर इतर जे लाभ आहे ते मिळतात. शासनामार्फत विविध जे प्रशिक्षण योजना राबवल्या जातात त्या प्रशिक्षणाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आणि या प्रशिक्षणाअंतर्गत तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र सुद्धा दिलं जातं. 1, 2 ते 3 महिन्यासाठीचं, 1 ते 4 आठवड्यासाठीचं असे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. विविध प्रशिक्षण कार्यक्रम असतात आणि हे 100% विनामूल्य तुम्ही त्यांचा लाभ जो आहे हा घेऊ शकता. तुमचं जर यामध्ये दिव्यांग बचत गट असेल आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर विविध योजना अंतर्गत तुम्हाला कर्जाचा लाभ सुद्धा मिळतो. हे झालं पंचायत समितीमधून
त्याचबरोबर जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागांतर्गत 1% लाभ जो आहे यामध्ये तुमच्यासाठी ठेवलेला असतो. पूर्ण यामध्ये वर्षभरासाठी यामध्ये जो लाभ आहे हा ठेवलेला असतो. 1% जो आहे यामध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत हा राखीव असतो आणि त्यामध्ये विविध योजना राबवून या दिल्या जातात. आणि बचत गट अंतर्गत तुमचा जर बचत गट असेल आणि तुमच्याकडे जर पंचायत समितीकडून रजिस्ट्रेशन नंबर असेल तर याचा 100% लाभ जो आहे विनामूल्य तुम्हाला मिळू शकतो. कर्जामध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीचं व्याज तुम्हाला नसणार आहे. विविध योजनांचा लाभ एकटा घेण्यापेक्षा पाहू शकता एकत्रित एक समूह जास्त चांगल्या पद्धतीने हा जो लाभ आहे हा घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने पंचायत समितीसाठीचं हे झालं, जिल्हा परिषदसाठी झालं, ग्रामपंचायतसाठी अशा विविध योजनांसाठीचा लाभ जो आहे घेतला जाऊ शकतो. सरकारी प्रशिक्षणाचा लाभ घेतला जाऊ शकतो. आता यामध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर बँकेमध्ये जाऊन तुम्ही नवीन बचत खातं जे आहे सगळ्यांचं तुमच्या बचत गटाचं एकत्रितपणे ओपन करू शकता. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन या अंतर्गत तुम्ही पतसंस्था किंवा जी यामध्ये पतपेढी असते ती सुद्धा तुम्ही तयार करू शकता. रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी निर्माण करू शकता. दिव्यांग लाभार्थी एकत्रित करून एक 10 ते 15 किंवा संपूर्ण जिल्ह्याचे दिव्यांग लाभार्थी एकत्रित करून सुद्धा एक मोठी अशा पद्धतीची जी संस्था आहे ही सुद्धा निर्माण केली जाऊ शकते. सध्या तरी तुम्ही जर तुमच्या गाव पातळीवर एक 10 ते 15 15 ते 20 दिव्यांग लाभार्थी जर एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीची एक यामध्ये बचत गट तुम्ही ओपन केला तर सगळ्या लाभार्थ्यांना आता जे डिसेबल आहेत पाहू शकता यामध्ये चांगला रोजगार मिळवण्यासाठी सक्षम नसतील तर अशा लाभार्थ्यांना दिव्यांग बांधवांना हा चांगली संधी मिळेल. त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील. एखादा व्यवसाय सुरू करता येईल त्यांच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना त्या जो लाभ आहे रोजगार जो आहे हा मिळणार आहे. अशा पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी बचत गट हा खूपच चांगला आणि महत्वाचा असा पर्याय ठरू शकतो. आत्ता ही माहिती जर तुम्हाला नसेल आणि आत्ताच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळाली असेल तर लगेचच तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये याबाबतची चौकशी करू शकता. दिव्यांग बांधवांचा दिव्यांग लाभार्थ्यांचा एक बचत गट तयार करून तुम्ही स्वतःला म्हणजे सगळ्या लाभार्थ्यांना एक सक्षम असं बनवू शकता. तर या अंतर्गत आपण सगळी माहिती पाहिलेली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही महत्वाची जी अपडेट आहे अशा पद्धतीने ही दिलेली आहे. तर या अंतर्गत पाहू शकता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा याबाबत अजून माहिती हवी असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. डिटेलमध्ये कॉन्टॅक्ट करून याबाबतची सगळी माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने यानंतर न पाहू शकता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी या ज्या विविध योजना असतात सगळ्या योजनांचा एकत्रितपणे लाभ जो आहे या बचत गटामार्फत तुम्ही घेऊ शकता. तर एकट्याने लाभ घेण्यापेक्षा पाहू शकता बचत गटाने एकत्रित लाभ घेणं केव्हाही चांगलं असतं. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण महत्वाची ही माहिती पाहिली होती. डिटेलमध्ये पुन्हा एकदा सारांश PDF स्वरूपात मी तुमच्याकडे यामध्ये सेंड करणार आहे. तरी सुद्धा डिटेलमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे तो सुद्धा आपण चेक करूयात. दिव्यांग बचत गट कसा सुरू करायचा हे स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊयात. तर यामध्ये जर आपण पाहिलं दिव्यांग बचत गट सुरू करण्यासाठी सदस्य निवडायची आहे की 10 ते 20 दिव्यांग सदस्य आवश्यक आहे. तुमच्या परिसरातील दिव्यांग सदस्य जे आहेत यामध्ये अपंगत्वाचे प्रकार वेगवेगळे असू शकतात आणि त्यांच्यावर तुम्ही एकत्रित येऊन गट तयार करू शकता. ज्या पद्धतीने महिला बचत गट असतो त्या पद्धतीने एक नाव ठरवलं जाऊ शकतं. त्यामध्ये एक मासिक बचत रक्कम जी आहे ही ठरवली जाऊ शकते 100 200 300 आणि बँकेमध्ये ती जमा करणं आवश्यक आहे. जर तुम्ही नवीन बचत गट सुरू केलात फक्त 1 महिन्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही बँकेमध्ये मासिक रक्कम जमा केली नाही तर बँकेचं खातं हे बंद होऊ शकतं. या कारणामुळे कमीत कमी 5 ते 6 महिने तरी तो चालू ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली पाहू शकता एक तुम्ही जो बचत गट तयार करणार आहोत त्या बचत गटाची तुमची एक मीटिंग ठरवणं आवश्यक आहे आणि मीटिंग मध्ये तो तुमचा जो निर्णय ठरलाय हा बँकेमध्ये तुमच्या सह्या तुमच्या जे लाभार्थी आहेत त्यांची माहिती पदाधिकाऱ्यांची निवड केलेली आहे. अध्यक्ष असतील सचिव असतील खजिनदार यांची सगळी माहिती त्याचबरोबर त्यांच्या सह्या हे सगळे एकत्रित करून तुम्हाला बँकेमध्ये नवीन खातं उघडलं जाऊ शकतं. त्यासाठीचा अर्ज केला जाऊ शकतो आणि तो मिळणारा जो प्रूफ आहे हा प्रूफ तुम्हाला पंचायत समितीमध्ये सबमिट करून तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे लाभार्थ्यांसाठीचा दिव्यांग बचत गटासाठीचा हा मिळतो. अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस असते. पुढे पाहूयात आवश्यक नोंदवही सुद्धा तयार करणं आवश्यक आहे.
म्हणजे बचत गटाची सदस्य नोंदवही असेल, बचत नोंदवही असेल, कर्ज नोंदवही, हजेरी नोंदवही, बैठका घेतल्या असेल तर बैठकाबाबतची माहिती, त्याचबरोबर गटाच्या नावाने बँक खातं उघडणं आवश्यक आहे. सदस्यांची यादी तयार करून एक ठराव मांडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांचे अध्यक्ष, सचिव, खजिनदारांची यादी असेल, त्यांचं पॅन कार्ड असेल, गटाचा एक शिक्का असेल, त्याचं एक नाव असेल बचत गटाचं, त्याबाबतचं बचत जमा करून अंतर्गत कर्ज सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. यामध्ये जमा झालेल्या पैशातून गटातील सदस्यांना छोटे कर्ज हे देता येते. व्याजदर गट ठरवता येतो. त्यामुळे गट सुद्धा मजबूत होतो आणि विश्वास सुद्धा वाढतो. सरकारी योजना ज्या आहेत, उमेद असेल, महिला आर्थिक विकास महामंडळ असेल, डिस्ट्रिक्ट डिसॅबिलिटी ऑफिस, हे सगळ्यात महत्वाचं दिव्यांग कल्याण कार्यालय जे आहे जिल्ह्याच्या ठिकाणी, हे तुम्हाला त्याबद्दलचा लाभ देऊ शकतं. एकत्रितपणे तुमची जर बचत गट असेल तर त्याचा लाभ तुम्ही मिळवू शकता. स्वयंरोजगार योजना, सबसिडी लोन सुद्धा मिळवले जाऊ शकतात. या पद्धतीने सरकारच्या ज्या विविध योजना अंतर्गत सबसिडी असतील, प्रशिक्षण असतील, याचा लाभ दिव्यांग बचत गटांना मिळतो. आर्थिक स्वावलंबन होतं, एकमेकांना सहकार्य मिळतं आणि सहकारी जे सरकारी प्रशिक्षण आहे, व्यवसाय कौशल्य असेल, आर्थिक ज्ञान, डिजिटल पेमेंट, अपंगत्वावर आधारित स्किल ट्रेनिंग, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये तुम्हाला मिळतात. तर अशा पद्धतीने आपण महत्वाची माहिती घेतली आहे. दिव्यांग बचत गट कसा सुरू करायचा आणि त्याचा लाभ किती आहे. दिव्यांगांसाठी एक चांगल्या पद्धतीची योजना आहे. पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता. गावातील दिव्यांगांना एकत्रित करून एक संघटना तयार करू शकता. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे लाभ सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे तुम्ही मिळवू शकता. या पद्धतीने अशाच निराधार योजनेअंतर्गत निराधार बांधवांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी पुढच्या ज्या सगळ्या अशा पद्धतीच्या महत्वाच्या ज्या योजना आहेत, महत्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी मराठी वीक गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.